नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. दलित मित्र भाई दिनकररावजी यादव यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर शिरोळच्या वतीनं विनम्र अभिवादन. कारखान्याचे आद्य संस्थापक, माजी आमदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, दलित मित्र स्वर्गीय दिनकररावजी भाऊसाहेब यादव यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे संचालक उद्यान पंडित गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्वर्गीय दिनकररावजी यादव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील यांनी, स्वर्गीय दत्ताजीराव कदम अण्णा यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संचालक ॲडव्होकेट प्रमोद पाटील व स्वर्गीय विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व्हाईस चेअरमन शरदचंद्र विश्वनाथ पाठक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी उपस्थित संचालक, इतर मान्यवर व उपस्थितांनी पुष्पकमल अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी संचालक शेखर पाटील, बसगुंडा पाटील, रणजित कदम, विजय सूर्यवंशी, दरगू मानेगावडे, सुरेश कांबळे, अमर यादव, कामगार संचालक प्रदीप बनगे, श्रीदत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर, उद्योगपती अशोकराव कोळेकर, महादेव कुलकर्णी, विक्रांत शिंदे, राहुल घाडगेसर, एकनाथ अंबाजी पाटील, प्राध्यापक मोहन पाटील उपस्थित होते. तसेच कार्यकारी संचालक M.V. पाटील, सेक्रेटरी अशोक शिंदे, वर्क्स मॅनेजर I.M. मुलानी, शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाना, प्रोडक्शन मॅनेजर M.S. जाधव, सिव्हिल इंजिनियर यशवंत माने, डिस्टिलरी मॅनेजर B.B. कदम, ऊर्जांकुर मॅनेजर विजय इंगळे, गेस्ट हाऊस इंचार्ज शक्तिजित गुरव, गार्डन सुपरवायझर प्रमोद पाटील, सुरक्षा अधिकारी P.M. चौगले, S.B. कोळी, जनसंपर्क अधिकारी विश्वास काळे, चेअरमन P.A. विलास माने, ऑफिस सुप्रिटेंडंट अशोक चौगले यांच्यासह दत्त भांडार, शर्करा औद्योगिक श्रमिक संघ, कामगार सोसायटी यांचे पदाधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. हिरकणी न्यूज करिता शिरोळहून विवेक कांबळे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.